नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत सोमप्रदोष कधी आहे, सोमप्रदोषाचा अद्भुत प्रभाव, का महादेवाला हा दिवस प्रिय आहे आणि श्रद्धेने पूजा केल्यास कसा बदलतो तुमचा जीवनाचा प्रवास. या सर्व गोष्टी आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सोमप्रदोष कधी आहे? सोमप्रदोष हे 16 मार्च 2026 रोजी सोमवारी आहे. सोमप्रदोष म्हणजे काय? प्रदोष हा हिंदू पंचांगानुसार प्रत्येक द्वादशी तिथीच्या संध्याकाळी येणारा मुहूर्त असतो. जेव्हा हा प्रदोष सोमवारी येतो तेव्हा त्याला सोमप्रदोष असे म्हणतात. हा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत शुभ आणि महादेवांच्या कृपेचा खास काळ आहे. सोमप्रदोषाचे महत्त्व. शिवभक्तांसाठी सोमप्रदोष हा दिवस अत्यंत फलदायी मानला जातो. या दिवशी केलेली पूजा, जप, ध्यान, महामृत्युंजय साधना या सर्वांचा गुणधर्म अत्यंत वाढलेला असतो. ते भक्तांच्या हृदयातील दुःख, संकट, व्यथा, पातळीचं ओझं कमी करून आनंद, समाधान आणि आत्मिक उन्नतीची अनुभूती देतात. महादेवाची पूजा करून कशी कृपा येते? शंभू महादेव हे कृपा पुरुषोत्तम देवता आहेत. त्यांची कृपा अशी आहे की भक्तीने केलेली एक छोटीशी आरती, शंकर स्तोत्राचं पठण, बेलपत्र, धूप, दीप, अभिषेक, महामृत्युंजय मंत्र, पंचाक्षर जप, संकल्प आणि श्रद्धा ही सर्व एकत्र करून दिल्यास महादेव मनोगत पूर्ण करतात, जीवनातील बंधने सोडवतात, अडचणींमध्ये आधार देतात, विवेक, शांती, शक्ती आणि नवीन सकारात्मक ऊर्जा देतात. महादेव कसे प्रसन्न होतात? स्वच्छ मन आणि शुद्ध भक्ती हे त्यांना प्रिय आहे. अंतःकरणातील सत्यभाव, अहंकाराचा त्याग व दैनंदिन करुणा हे त्यांच्या दृष्टीने सर्वात मोठे यज्ञ आहे. जेव्हा भक्त कृपेचं हृदय घेऊन तसे पूर्ण श्रद्धेने महादेवाचे नाव घेतात तेव्हा महादेव त्यांची वेदना, चिंता, राग, भीती सर्व शांत करतात व भक्ताला मुक्तीच्या मार्गावर पुढे नेतात. महादेव हे सृष्टीचे रचनाकार, संस्थापक आणि संहारक या तीनही रूपांचा देव आहेत. सृष्टीकर्ता, श्रद्धा व भक्तीला प्रारंभ देतात. संरक्षक, संकटात आधार देतात. संहारक, बंधन, अहंकार, भ्रम, अज्ञान यांचा नाश करतात. त्यांच्यात एकच ऊर्जा असते, ती म्हणजे भक्ताला मुक्ती, शांती, ज्ञान देणारी. हीच कारणे आहेत की सोमप्रदोषाच्या दिवशी शिवपूजेला विशेष स्थान आहे. सोमप्रदोष हे केवळ एक दिवस नाही, ते महादेवाशी अंतःकरणाचा संवाद, श्रद्धेपेक्षा मोठं बंध आणि अज्ञानापासून ज्ञानाकडे जाणारी शक्ती आहे. सच्च्या भक्तीने शिवनाम घेतल्यावर मनाचा भार हलका होतो, आयुष्यात समाधान, शांती आणि आशीर्वाद प्राप्त होतो. महादेव सर्वांची रक्षा करो, संकटातून मुक्त करो आणि आपले जीवन तेजस्वी बनवो. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.